राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे प्राजक्ता ही कौस्तुभला विचारते की तू एवढे पैसे कशासाठी घेतले आहेस। त्यावेळेस इकडे कौस्तुभ सांगतो की मी स्टार्टअप सुरू करणार होतो, त्यासाठी मी हे पैसे त्यांच्याकडून घेतले आहे। त्यावेळेस इकडे प्राजक्ता म्हणते की अशा लोकांकडून तू पैसे घेतला आहेस ते परत तुला आणखीन घेऊन जातील। त्यावेळेस तृप्ती म्हणते की तुझ्याकडे जर काही पैसे असतील तर ते कौस्तुभला दे। त्यावेळेस इकडे प्राजक्ता म्हणते की मला मामांना विचारावं लागेल आणि त्यानंतरच मी देऊ शकते। त्यावेळेस इकडं कौस्तुभ म्हणतो की नको, कारण की पैशाची व्यवस्था झाली आहे, कारण की मी जॉ कंपनीमध्ये लोनसाठी अप्लाय केलेला आहे आणि ते मला उद्या मिळून जातील। त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की आता आपल्याला इथून निघायला हवं आणि ते तिथून निघून जातात। त्यानंतर इकडं भाग्यश्री ही प्राजक्ताला शोधण्यासाठी बाहेर जायचा विचार करत असते आणि ती ठरवते की नाही, आता मला प्राजक्ताला शोधायलाच हवं, म्हणून ती बाहेर पडणार। तेवढ्यामध्ये तिथं प्राजक्ता, कौस्तुभ आणि तृप्ती येतात आणि भाग्यश्रीला म्हणतात की तुला माहीत आहे ना की तुला हळद लागली आहे आणि उंबरठा ओलांडायचा नसतो। त्यावेळेस तिला मध्ये घेतलं जातं आणि त्यानंतर भाग्यश्री विचारते की तुम्ही तिघही एक साथ कस का, आणि इकडे आलोक आणखीन घरी आलेला नाही म्हणून सगळेजण त्याची वाट पाहत असतात। तेवढ्यात तिथे आरव हा आलोकला घेऊन येतो आणि त्यानंतर अंबिका हे सर्व पाहते आणि इकडे दोघांनाही लहानपणीचे आपले दिवस आठवतात आणि इकडे आरव म्हणतो की दादा तू मला वाचवलं नाही तर मी पडत असतो। त्यावेळेस इकडं आलोक म्हणतो की तू छान नाटक करतो आणि त्यानंतर इकडं ते दोघं लहानपणीच्या गप्पा मारत बसतात आणि ते लहान मुलांसारखे पाण्यात खेळत असतात। इकडे अंबिका ही सुलोचना यांना जाऊन सांगते की आलोक हा घरी आलेला आहे आणि त्याला आरव घेऊन आलेला आहे। त्यानंतर इकडं सगळेजण आरव आणि आलोक हे बाहेर खेळत असतात आणि पाऊस हा खूप येत असतो। त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की मला उचल आणि तू घरात घेऊन चल। त्यावेळेस इकडं सगळेजण बाहेर येतात। त्यावेळेस इकडं दोघांची ही मस्ती सुरू असते आणि ती मस्ती सर्वजण पाहत असतात। त्यावेळेस इकडं सुलोचना यांना वाटत असतं की असंच मला आलोकच्या चेहऱ्यावरती हसू ठेवायचं आहे आणि त्यानंतर इकडं पोलिसांना बोलून सांगतात की आता आलोक घरी आलेला आहे आणि तुम्ही गेलात तरी चालेल। आणि त्यानंतर इकडं आलोक आणि आरव हे पावसामध्ये चिंब भिजत असतात। त्यानंतर इकडं सुलोचना यांना आलोकची काळजी वाटत असते आणि त्या म्हणतात की एवढं झालं तरीही आलोक हा छान आहे आणि सर्व काही देवाचीच कृपा आहे। त्यानंतर इकडं प्राजक्ताला भाग्यश्री विचारत असते की तू माझी हळद सोडून कुठे गेली होतीस आणि माहीत आहे का मी तू कलवरीचा पाठही रिकामा ठेवला होता आणि तू येशील असं वाटलं होतं। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मला जमलं नाही, कारण की इकडं सूर्यवंशी कुटुंबामध्ये पार्टी होती। त्यानंतर भाग्यश्री विचारते की तुम्ही तिघही एक साथ आणि कौस्तुभ दादा तूही माझ्या हळदीला नव्हतास आणि तुला एवढं काय काम होतं आणि तुला माहीत आहे का मी तुम्हा सर्वांची किती वाट पाहिली आणि हे दिवस नंतर येणार आहेत का। त्यावेळेस इकडं कौस्तुभ म्हणतो की मी सर्व सांगतो आणि तो म्हणतो की आम्ही तिघही बँडवाला बघायला गेलो होतो, कारण की उद्याच लग्न आहे आणि तो बँडवाला यायला नकार देत होता, त्यामुळं आम्ही माझ्या मित्राकडे गेलो आणि त्यानंतर बँडवाल्याला शोधून आता त्यासाठी फिक्स करून आलेलो आहोत। त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की बँडवाल्यापेक्षा मला तुम्ही माझ्यासोबत असलेले पाहिजे होते, पण तुम्ही नव्हता। त्यावेळेस इकडं प्राजक्ता आणि कौस्तुभ हे कान धरून माफी मागतात। त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की फक्त कान धरून माफी मागितली म्हणजे सर्व काही होत नाही, तुम्ही माझी हळद मिस केली आहे। त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की तुझ्यासाठी खास हळद आहे, 4 लोकांमध्ये आम्ही काय मजा केली असती। त्यानंतर इकडं भाग्यश्रीला घेऊन जातात आणि हळदीची तयारी केलेली असते तिथे तिला पाटावर जाऊन बसवतात आणि त्यानंतर इथं कौस्तुभ हा भाग्यश्रीला हळद लावतो आणि भाग्यश्री ही कौस्तुभला हळद लावते। त्यावेळेस तृप्ती म्हणते की आणखीन हळद लाव म्हणजे त्याच्या जखमाही भरून निघतील। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की वहिनी ही फक्त थट्टा मस्करी करत आहेत आणि तिथे खूप सारा गोंधळ होत असतो। त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की सगळेजण झोपलेले आहेत, त्यावेळेस इकडं आवाज कमी करा आणि त्या मग शांत होऊन हळदीला सुरुवात करतात। त्यानंतर इकडं प्राजक्ता ही भाग्यश्रीला हळद लावत असते। त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की मी तुला ब्लॉक केलेला आहे आणि तू मला हळद लावायची नाही। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मला तू ब्लॉकच करू शकत नाही, कारण की आपल्या दोघींचाही एकच नंबर आहे आणि सिस्टर्समध्ये आपल्यामध्ये माझं कनेक्शन ऑटोमॅटिक लागून जाईल। त्यानंतर इकडं तिला खूप हळद लावली जाते आणि
चौघंही मिळून खूप मस्ती करतात आणि एकमेकांना हळदी लावतात. त्यानंतर इकडं प्राजक्ता ही संध्याकाळी झोपायची तयारी करत असते. त्यावेळेस ती झोपण्यासाठी आल्यानंतर तिला वाटत असतं की इकडे भाग्यश्रीची लग्न, त्यामध्ये रोहन हा फसवत आहे. त्यानंतर इकडं भाग्यश्री येते आणि तिला आवाज देते, पण प्राजक्ता ही विचारत असते, त्यामुळे प्राजक्ताचं लक्ष जात नाही. त्यावेळेस इकडं प्राजक्ताच्या मनात असंही येतं की सुलोचना सूर्यवंशी यांच्या घरी सर्व काही ठीक असेल, कारण की तिच्यामुळे आलोक हा बाहेर आला. आणि त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की काय झालं, आणि सूर्यवंशी कुटुंबाची पार्टी तर खूप मोठी असेल, आणि आलोक सूर्यवंशी सोबत जर तुझं लग्न झालं तर ते लग्न राजस्थानमधील एखाद्या पॅलेसमध्ये होईल, तसेच तुम्ही हनीमूनसाठी US ला जाल, असं भाग्यश्री सांगत असते. त्यानंतर इकडं आरव आलोकच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, काय दादा, तुला काही लग्नाचं ठरवलं आहेस का नाही? त्यावेळेस इकडं आलोक म्हणतो की ज्या रस्त्यानं आपल्याला जायचंच नाही त्या रस्त्याचा आपण विचार कशाला करायचा. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की का नाही, आणि त्यानंतर तू एवढी फाईट कोणासाठी केली आणि तुझ्या हाताला कशामुळे लागलं. त्यावेळेस इकडं आलोक सांगतो की एका मुलीचा आवाज येत होता, म्हणून मी तिला वाचवायला गेलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथं भित्री भागूबाई होती. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की मुलीसाठी तू त्या मुलांशी फाईट केला. त्यावेळेस इकडं आलोक म्हणतो की माझा रूलच आहे, जर कुठे अन्याय होत असेल तर मी त्याच्या विरोधात बोलणार. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की तुझ्यावरती अन्याय होत असेल तर तू बोललास तर चालेल, पण इथं एका मुलीवरती अन्याय होत होता म्हणून तू त्यांच्यामध्ये गेलास. आणि त्यानंतर इकडं